Hi friends, in previous video we have discussed the traffic volume study. Okay, how to do the traffic volume study, what is the traffic volume study, what are the methods of traffic volume study. Okay, now in this video we are going to discuss the presentation of traffic volume data, means the results which are recorded during the traffic volume study, how we will represent that data. Okay, so data collected is presented in any of the following form depending upon the requirement. Depending upon the requirement, we present the data. So first is annual average daily traffic, whose short form is AADT. Then second is average daily traffic, whose short form is ADT. Then trends chart, variation chart, traffic flow maps, and volume flow diagrams at intersection. So we will discuss one by one. First is AADT, that is annual average daily traffic. So AADT is obtained by determining average daily traffic volume recorded for all 365 days of year. बरोबर, म्हणजे जो काय 365 डेजचा तुम्हाला डाटा मिळालेला आहे त्यानुसार तुम्ही त्याचं ॲव्हरेज फाइंड आउट करायचं आहे अँड दॅट ॲव्हरेज डेली ट्रॅफिक इज AADT. ओके, so that is annual average daily traffic. This data is useful in deciding the relative importance of route and in phasing the road development program. एखाद्या रोडचं इम्पॉर्टन्स वगैरे शो करण्यासाठी तुम्हाला हा डाटा यूजमध्ये येतो. त्यानंतर रोड डेव्हलपमेंट प्रोग्राम एखादा तुम्हाला प्लॅन करायचा असेल तर तिथेही तुम्हाला हा ॲन्युअल ॲव्हरेज डेली ट्रॅफिक डाटा तुम्हाला तिथे उपयोगात येतो. देन सेकंड आहे ADT, when the traffic volume counts are carried out only for few days. आता जर सपोज तुम्ही थोड्या पर्टिक्युलर दिवसासाठी जर तुम्ही ट्रॅफिक व्हॉल्यूम डाटा फाइंड केला आणि त्याचं जर ॲव्हरेज फाइंड केलं अँड दी ॲव्हरेज डेली ट्रॅफिक व्हॉल्यूम काउंट ऑप्टेंड इज कॉल्ड ॲज ॲव्हरेज डेली ट्रॅफिक. ओके, फ्यू डेजसाठी जर तुम्ही ट्रॅफिक व्हॉल्यूम डाटा फाइंड आउट केला, त्याचा ॲव्हरेज फाइंड केलं आणि त्यानुसार जे तुम्हाला डेली ट्रॅफिक व्हॉल्यूम मिळेल दॅट इज कॉल्ड ॲज ॲव्हरेज डेली ट्रॅफिक. ओके, देन आहे ट्रेंड चार्ट, द चार्ट शोईंग व्हॉल्यूम ट्रेंड्स ओव्हर पिरियड ऑफ इयर आर प्रिपेअर्ड. म्हणजे जस्ट ग्राफ आहे, त्या ग्राफमध्ये पर इयर तुम्हाला चेंज इन नंबर ऑफ व्हेकल्स, म्हणजे जो तुम्हाला ट्रॅफिक व्हॉल्यूम काढल्याच्यानंतर जे काही तुम्हाला व्हेरिएशन दिसेल ट्रॅफिकमध्ये ते व्हेरिएशन तुम्हाला या ट्रेंड चार्टमध्ये शो करायचं. एका ॲक्सेसवरती तुमचे नंबर ऑफ व्हेकल्स राहतील, दुसऱ्या ॲक्सेसवरती इयर राहील. प्रत्येक इयरला तुम्हाला नंबर ऑफ व्हेकल्स किती मिळाल्या त्यानुसार तुम्हाला चार्ट ड्रॉ करायचा आहे अँड दॅट चार्ट विल बी ट्रेंड चार्ट. देन दिस डाटा इज युजफुल for estimating the rate of growth and for planning future expansion, design and regulation. हा जो डाटा आहे तर हा डाटा तुम्ही टेंटेटिव्हली तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक इयरला चेंज इन ट्रॅफिक व्हॉल्यूम किती होतो आहे अँड अकॉर्डिंगली तुम्ही फ्युचर एक्सपान्शन किंवा भविष्यामधल्या ज्या काही प्लॅनिंग्स आहेत तर त्या प्लॅनिंग्स तुम्ही त्यानुसार डिझाईन करू शकता. कारण की तुम्हाला ट्रॅफिकचं जे व्हेरिएशन आहे ते तुम्हाला लक्षात येईल. देन व्हेरिएशन चार्ट शोईंग आवरली, डेली अँड सीजनल व्हेरिएशन आर प्रिपेअर्ड. आता या चार्टमध्ये पण सेम जसं ट्रेंड्स चार्टमध्ये होतं
इथेही तुम्हाला तसंच आहे. व्हेरिएशन चार्टमध्ये तुम्हाला एका ॲक्सिसवरती नंबर ऑफ व्हेकल्स राहतील, दुसऱ्या ॲक्सिसवरती आवरली किंवा डेली जसं तुम्हाला पाहिजे तर त्यानुसार तुम्ही एका ॲक्सिसवरती डाटा ठेवू शकता. अँड अकॉर्डिंगली ज्यावेळेस तुम्ही चार्ट ड्रॉ करताल तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल अकॉर्डिंग टू दॅट चार्ट की कोणत्या आवरला किंवा कोणत्या मिनटाला मॅक्झिमम व्हेरिएशन म्हणजे मॅक्झिमम ट्रॅफिक वगैरे राहते. बरोबर. तर तुम्हाला या चार्टमध्ये पर डेचा जर तुम्ही एखादा चार्ट ड्रॉ केला तर त्या चार्टमध्ये तुम्हाला लक्षात येईल की मॉर्निंगमध्ये जी ट्रॅफिक आहे ती खूप जास्त पीक होती. त्यानंतर दुपारी जर तुम्ही बघितलं तर त्यावेळेस जो ट्रॅफिक व्हॉल्यूम असणार आहे तो खूप कमी असणार आहे. अँड इन दी इव्हनिंग टाईम जो ट्रॅफिक व्हॉल्यूम असणार आहे तो जास्त असणार. डिपेंड अपॉन दी पीक आवर ऑफ ट्रॅफिक. त्यानुसार हा तुमचा चार्ट तिथे तयार होईल. अँड धिस helps in deciding facilities and regulations needed during peak traffic period. आता ह्या व्हेरिएशन चार्टमध्ये तुम्हाला लक्षात येईल की पीक आवर कोणता आहे. मग त्या आवरमध्ये तुम्हाला जर तिथं काही ॲडिशनल फॅसिलिटीज प्रोव्हाइड कराव्या लागत असतील तर तुम्ही तिथे त्या ॲडिशनल फॅसिलिटीज प्रोव्हाइड करू शकतात. तर हे तुम्हाला पीक आवर वगैरे कुठून लक्षात येईल. इट विल डिपेंड्स अपॉन दी व्हेरिएशन चार्ट. व्हेरिएशन चार्टवरनं तुम्हाला पीक आवर वगैरे फाइंड आउट करता येईल. त्यानंतर ट्रॅफिक फ्लो मॅप्स. हा जो ट्रॅफिक फ्लो मॅप आहे अलॉंग दी रूट्स आर ड्रॉन. दिस हेल्प्स टू फाइंड दी ट्रॅफिक व्हॉल्यूम डिस्ट्रीब्युशन अलॉंग दी एक्झिस्टिंग रोड. हा जो ट्रॅफिक फ्लो मॅप आहे तर हा ट्रॅफिक फ्लो मॅप तुम्हाला काय शो करणार आहे की व्हेकल कोणत्या पॉईंटपासनं कुठे टर्न करते आणि मॅक्झिमम ज्या व्हेकल्स आहेत ज्या रूटनं फ्लो होतील तर तो जो फ्लो मॅप आहे किंवा तो जो ॲरो आहे त्याची थिकनेस तेवढीच त्यांनी मोठी ठेवलेली आहे. तुम्ही बघू शकता जिथे ट्रॅफिक कमी आहे तिथल्या ॲरोची जी थिकनेस आहे दॅट थिकनेस इज स्मॉल. अँड दिस चार्ट इज यूज ऑर दिस चार्ट इज हेल्पफुल फॉर फाइंडिंग दी ट्रॅफिक व्हॉल्यूम डिस्ट्रीब्युशन. ट्रॅफिकचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं हे तुम्हाला बघण्यासाठी हा ट्रॅफिक फ्लो मॅप यूजमध्ये येईल. ओके. द नेक्स्ट आहे व्हॉल्यूम फ्लो डायग्राम ॲट इंटरसेक्शन. जसं तुम्हाला म्हटलं होतं मी 2 रोड जिथे क्रॉस होतील तो जो पॉईंट असणार आहे दॅट पॉईंट इज कॉल्ड ॲज इंटरसेक्शन. तुम्ही इथे बघू शकता की 2 रोड्स तुम्हाला दिसत आहे जे एकमेकांना क्रॉस करत आहे. त्यानंतर इथे तुम्हाला जे व्हेकल्स वगैरे दिसत आहेत तर त्या व्हेकल्सच्या फ्लोची डायरेक्शन तुम्हाला दिलेली आहे. बरोबर. तर जर सपोज आपण लेफ्ट हँड साईडपासून स्टार्ट केलं तर तुम्हाला एक सिंगल बॉक्स दिसतोय आणि त्या बॉक्समध्ये काहीतरी डिजिट तुम्हाला दिसेल. बरोबर. आणि त्या व्हेकलची डायरेक्शन त्यांनी शो केली आहे. त्यानंतर समोर गेल्याच्या नंतर एक 3 ॲरो तुम्हाला दिसत आहे. बरोबर. तर 3 ॲरोमध्ये एक ॲरो उजव्या बाजूला गेलेला आहे, एक ॲरो स्ट्रेट गेलेला आहे आणि एक डाव्या बाजूला गेलेला आहे. बरोबर. आणि त्या ॲरोच्या समोर परत स्क्वेअर त्यांनी दाखवलेले आहेत आणि त्या स्क्वेअरमध्ये प्रत्येक स्क्वेअरमध्ये त्यांनी डिजिट मेन्शन केला आहे. म्हणजे हे काय शो करतं आहे की इकडनं येणारी जी काही ट्रॅफिक आहे तर ती या पार्ट्समध्ये डिवाईड झालेली आहे. बरोबर. सो दिस इज दी व्हॉल्यूम फ्लो डायग्राम ॲट इंटरसेक्शन. धिस डाटा इज यूजफुल फॉर इंटरसेक्शन डिझाईन. हा डाटा यूज करून तुम्ही तुमचे जे इंटरसेक्शन्स आहेत ते इंटरसेक्शन्स तुम्ही डिसाईड करू शकता. बरोबर. म्हणजे तुम्ही त्याची जी काय कर्व आहे किंवा जो तुम्हाला सिग्नल्स वगैरे आहेत तर ते सिग्नल्स तुम्हाला सफिशियंट आहेत का नाही किंवा जर तिथे सिग्नल नसतील आणि मग तुम्ही ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी केला आहे मग तो स्टडी केल्याच्या नंतर त्याचे जे रिझल्ट्स आहेत ते रिझल्ट्स तुम्ही स्टडी करून मग तिथे सिग्नलची आवश्यकता आहे का नाही हे तिथे डिसाईड करू शकता. बरोबर. सो दिस इज दी व्हॉल्यूम फ्लो डायग्राम ॲट इंटरसेक्शन. अशा प्रकारे तुम्ही इंटरसेक्शनचा व्हॉल्यूम फ्लो दाखवू शकता. ओके. जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल सो यू कॅन कमेंट इन दी कमेंट बॉक्स. ओके. थँक्यू.